अक्षय साटम 2 दिवस या स्पर्धेकरता उपलब्ध झालेत. युवा समालोचक आहेत आणि सध्या त्यांची चलती जास्त आहे. अनेक स्पर्धांमध्ये त्यांना आमंत्रण दिलं जातं. म्हणजेच म्हणतात ना, गल्लीपासून दिल्लीपर्यंत, तसंच वसईपासून पालघरपर्यंत जितक्या मोठ्या स्पर्धा असतात त्या स्पर्धांमध्ये आपण अक्षय साटम यांचा गोड आवाज सुद्धा तुम्ही पाहतायत. मॅच आता फार महत्वाचा मॅच असेल. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा मॅच साई स्पोर्ट्स बापाने विरुद्ध द ग्रेट मराठा जुचंद्र या दोन संघादरम्यान ही लढत आहे. टॉस जिंकलाय द ग्रेट मराठा जुचंद्र संघाच्या संघनायक रवी वाघमारे याने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय. फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं जातंय ते साई स्पोर्ट्स बापाने संघाला. होणारा हा महत्वपूर्ण मॅच असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण एक वैशिष्ट्य आपल्या डोळ्यासमोर आलं या स्पर्धेमधूनच. ते वैशिष्ट्य म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये भरपूर मोठ्या स्पर्धा होत असतात. या स्पर्धांमध्ये असं मी कुठेच बघितलं नाही की डोनेशन नाही. एक मात्र ही पालघर जिल्ह्यातील महत्वपूर्ण स्पर्धा आहे ज्या स्पर्धेमध्ये एकाही दानशूर व्यक्तीकडून डोनेशन घेतलं गेलं नाही. ही फार महत्वपूर्ण गोष्ट आहे. आगरी चषक 2022 मध्ये पतू पॅकर्स म्हणजे म्हटलं तर कुमार प्रथमेश कन्हैया भोईर आणि त्यांच्या माध्यमातून आगरी चषक 2022 ही चांगली संकल्पना आगरी समाजाला एकत्रित आणण्याकरता ही मोठी टुर्नामेंट्स जुचंद्र गावामध्ये तुम्ही पाहताय. आज बरेचसे काही युवा आहेत, काही खेळाडू आहेत, काही कर्मचारी सुद्धा आहेत. कल्पेश पाटील हे सुद्धा बँकेमध्ये काम करतायत बँक ऑफ इंडियामध्ये आणि ते सुद्धा आज वेळात वेळ काढून उपस्थित झालेत. काय सुद्धा उपस्थित झाले होते. संपूर्ण टीम मॅनेजमेंटची मोठी जबाबदारी आपण बघितली या स्पर्धेमध्ये. प्रसाद पाटील सकाळपासून उपस्थित होत आहेत. नीरज म्हात्रे, आर्यन भोईर, कल्पेश पाटील, प्रथमेश म्हात्रे, अक्षय भोईर, दीपेश भोईर, स्वयं भोईर, मयूर म्हात्रे, आकाश म्हात्रे, रविकांत पाटील, निखिल पाटील, दीपेश पाटील, कुणाल पाटील, सागर भोईर, दिव्येश पाटील, हितेश भोईर, सुमित सिंग आणि इतर सर्व जण चांगला हातभार लावतायत या स्पर्धेसाठी. डी हेअर स्टुडिओचे मालक दीपेश हरिचंद्र भोईर यांना सुद्धा आपण बघितलं. मॅच स्टार्ट होतोय. पहिलाच बॉल, गोलंदाज तयार. विकास याच्या पहिल्याच बॉलला मिड विकेटच्या दिशेने खेळताना बराच वेळ चेंडू हवेत होता. 2 धावा पूर्ण होत आहेत साई स्पोर्ट्स बापाने संघाच्या आणि बघता बघता ओव्हर थ्रोचा फायदा उचलताना तिसरी धाव पूर्ण. 4थ्या धावाची हुलकावणी होती. अंतिम क्षणी ही 4थी धाव सुद्धा ओव्हर थ्रो मुळे पूर्ण होईल. 4 धावा मिळत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स याचा प्रत्यय आपल्याला या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवर पाहायला मिळालं. कॉंग्रॅच्युलेशन देवेश स्पोर्ट्स मालजेपाडा टीम. नुकताच दुसऱ्या फेरीतील मॅच मध्ये सुद्धा त्यांनी विजय संपादन केलाय. आता त्यांना प्रश्न पडलाय की नेमकं इथे किती खेळाडू ठेवावेत आणि तिकडे किती पाठवावेत हा प्रश्न पडलाय. या टुर्नामेंट्स मधील तिसरी अशी 3 वेळा चौकार हा धावून पूर्ण केला गेलाय. अचूक माहिती आमच्यापर्यंत मॅन ऑफ गोल्डन फिंगर मिस्टर विशाल भोईर पोहोचवताना दिसत आहेत. दुसऱ्या फेरीतील महत्वपूर्ण मॅच द ग्रेट मराठा जुचंद्र विरुद्ध साई स्पोर्ट्स बापाने असं तुम्ही पाहतायत. युट्यूबच्या माध्यमातून बरेचसे श्रोते जोडले गेलेत. बरेचसे कमेंट्स आलेत. काही चांगल्या कमेंट्स आहेत. पुढचा बॉल. ओहो, फुल लाईन चेंडू होता. मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज विकास आहे आणि विकास याच्या ह्या चेंडूला मिड ऑन क्षेत्रामध्ये कळून काढलं. 1 धाव पूर्ण केली. या एका धावण्याची धावसंख्या झाली ती 5. चर्चा झाली होती यापूर्वीच मितेश शिंगोटे याची की मितेश शिंगोटे आज नेमका कुठल्या संघाकडून खेळेल. मितेश शिंगोटे आता दाखल झालाय आणि तो आपण बघतोय द ग्रेट मराठा जुचंद्र संघाकडून खेळताना. मिड ऑन क्षेत्रामध्ये त्याला ठेवलं गेलंय. 30 सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक. आउटसाइड द लेग स्टंप. ओहो, डावेष्टीच्या बाजूला वळणारा चेंडू. दोघांमध्ये कॉलिंग व्यवस्थित नव्हतं. मिस्टेक झाली, चूक झाली. चुकीला माफी नाही आणि ते धावबादच्या स्वरूपात मितेश भोईर नावाचा खेळाडू बाद. पहिला धक्का, 1 गडी बाद. धावा धावपळ कव्हर लागल्या जात आहेत. 6 धावा, 6 रन्स ऑन द बोर्ड.
आयोजित आगरी चषक 2022 या संस्थेच्या महासंग्रामामध्ये स्वागत करतोय. पहिलं षटक सुरू आहे. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 6 धावा, 1 धक्का. दोघांमध्ये कॉलिंग व्यवस्थित नव्हतं. यस, नो अँड वेट, हा, ना आणि थांब ह्या प्रकारचं दृश्य मैदानाच्या आतून दिसलं नाही. कॉलिंग ही फार महत्वाची असते. ही कॉलिंग व्यवस्थित झाली नाही आणि त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघाने उचललाय. फिल्डिंग करणाऱ्या संघाने अचूक नेम धरून यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात व धावबाच्या स्वरूपात पहिला धक्का दिला गेलाय साई स्पोर्ट्स बापाने संघाला. नवीन बॅटर आलाय विनोद रायात. विनोद करता हाफ चेंडू होता स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू जर आपण बघितला तर सिलेमिडॉन क्षेत्रामध्ये आलाय. 1 धाव पूर्ण केली. एका धावणीशी धाव संख्येचा बदल झालाय. धावा लागल्या जात आहेत 7 धावा. 7 रन्स ऑन द बोर्ड. विकास नावाचा गोलंदाज खूप दिवसानंतर मी या संघाच्या माध्यमातून बघतोय. पहिले षटक सुरू आहे. 3 बॉलमध्ये 7 धावा. ओ, जोरकस प्रहार होता. बॅटचं एज लागलं की नाही चर्चा आपण करणार आहोत. खरं तर बघायचं झालं तर यष्टीरक्षकाच्या बोटाला थोडीशी दुखापत होताना दिसतंय. मोहन पाटील इंज्युर्ड होत आहेत, दुखापतग्रस्त होत आहेत. फर्स्ट रेट हवी असेल तर लगेच पाठवून देतोय. फर्स्ट रेट घेऊन जा. फर्स्ट रेट हवी आहे. यस, फर्स्ट रेट हवी आहे प्लीज. डॉक्टर्स विशाल पाटील इथे सज्ज आहेत. आर्यन भोईर हे सुद्धा सज्ज आहेत. फर्स्ट रेट थोड्याच वेळात पोहोचेल तुमच्यापर्यंत. यष्टीरक्षक थोडेसे बदल केला जातोय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आता आपण बघणार आहोत निलेश म्हात्रे यांना. 4 बॉलमध्ये धावफळकाभर धाबा लागल्या जात आहेत. त्या 8 धाबा साई स्पोर्ट्स बापाने संघ. गोलंदाजी मार्गावर आलेला गोलंदाज विकास याच्या पहिल्या चेंडूवर चोरून पूर्ण केला होता चौकार. सायकिनकडे आता विनोद रायात. फुल लेंथ बॉल लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. वेलकम बाउंड्री. या चौकाराचं आम्ही स्वागत करतोय. 22चा इशारा श्रीकांत भोईर सरांचा. 4 धावा. समाप्त झालेत. 5 बॉलमध्ये धावा लागल्या जातात त्या 12 धावा. बॅटिंग लाईनअप जर आपण बघितली तर आणखीन मजबूत बॅटिंग लाईनअप आहे साई स्पोर्ट्स बापाने संघाची. हेमंत लाकात खेळाडू कक्षामध्ये आहेत. विकास वायडा खेळाडू कक्षामध्ये आहेत. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. ज्यांना तुम्ही बघताय इनफिल्ड चेंडूला उडवलंय. लॉंग ऑफ मध्ये अर्थातच 4 धाव मिळतील यात काही शंका नाही. 2 बाउन्स. चेंडू सीमारेषे पार. हा आलाय दर्जेदार चौकार. 4 धाबणीशी 1 षटक समाप्त झालंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाबा आहेत 1 गडी बाद 16 धाबा. 16 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत.
जस जसं वय वाढत चाललंय तस तसा परफॉर्मन्स खूप चांगला होत चाललाय खेळाडू स्वप्नील मुकादम याचा. धाव फलकावर धावा 16 आणि स्वप्नील मुकादम पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त करतोय. बघा ना, हसतोय किती सुंदर. खरं तर माईकवर बोलण्याकरता तो लाजच असतोय, प्रत्यक्षात मैदानाच्या आत चांगली गुणवत्ता सिद्ध करताना या खेळाडूला आम्ही बघितलंय. नो बॅटर इन. येस अंपायर, काही म्हणायचं आहे आपल्याला? ओके, पुढचा बॉल नो बॅटर. पंच आपल्या निर्णयावर तटस्थ आहेत. खूप सुंदर चेंडू टाकलाय, अपील जोरदार आलंय. यष्टीरक्षकाला कसला तरी आवाज आलाय. बघा ना, हे प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला जातो यष्टीरक्षकाद्वारे. धाबा धावपळकावर आहेत सध्याच्या घडीला 16 धाबा 16 धाबा. पॉइंट क्षेत्रामध्ये श्रीकांत भोईर पंचाच्या भूमिकेमध्ये तैनात आहेत. फुल टॉस बॉल. एलिव्हेशन व्यवस्थित नव्हतं, झेल टिपणं फार महत्वाचं. प्रयत्न तर केला रवी वाघमारे यांनी. ऑर्थोडॉक्स लॉंग वन वरून तो पुढे आलाय. एक धाव पूर्ण केल्यानंतर दुसरी धावे सुद्धा पूर्ण होते. 2 धाव मिळत आहेत. 2 धावण्याची धाव फलकावर धाबा लागल्या जातात त्या 18 धाबा 18. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये सातत्याने मी श्रीकांत भोईर सरांना बघितलंय आणि खास करून नुकताच माकुनसार चषकामध्ये सुद्धा सलग 5 ते 6 दिवस त्यांनी पंचांच्या भूमिकेमध्ये घालवलेत. पुढचा बॉल थोडस ऑफ स्टंपच्या जवळून जाणारा चेंडू आहे. पंच आपल्या निर्णयावर तटस्थ आहेत. हे षटक गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने जाताना दिसतंय. धाबा धावपळकावर आहेत त्या सध्याच्या घडीला 18 धाबा. 1.4 चेंडूची समाप्ती झालेत. आता 2 चेंडू शेवटचे शिल्लक. सरळ बॅटचा वापर. चेंडू हवेमध्ये, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल यात काही शंका नाही. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याची संधी आणि संधीचं सोनं करत 2 धाबा मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू असताना पूर्ण केल्यात हेमंत लाखात या खेळाडूने. 2 धाबांची धावसंख्या झाली ती 20 धाबा. 1.5 चेंडूच्या समाप्तीनंतर सुरू असलेल्या मॅच मध्ये साई स्पोर्ट्स बाफाने संघ सध्या तरी चांगली वाटचाल करतोय. समित 4 षटकांमध्ये 50च्या आसपास धावफलक बनवावा लागेल, जी चांगली स्थिती म्हटली जाईल या मैदानावर. 4 षटकांचा मॅच आहे. वेळ जास्त वाया जाईल असं काही करू नका. दोन्ही उजव्या हाताचे खेळाडू आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये शतरक्षक विकास याला धाडलं गेलंय. यस, फलंदाजाला सुद्धा पंचांना सुद्धा वाट बघायची गरज नाही लागली. फलंदाजाने पॉपिंग क्रीज सोडली. विकेटचं पतन. 2 षटकांची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना साई स्पोर्ट्स बाफाने संघाची धाव संख्या धाव फलकावर झालेली आहे 20 धाबा 20 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा जुचंद्र गावातील टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आगरी चषक 2022. पाठवा प्लीज. 2 षटक समाप्त झाले. डॉक्टर पंगाली मैदानाच्या आत पाण्याची व्यवस्था करत आहेत. डॉक्टर आहेत, स्वयंसेवक आहेत. ओरिजिनल नाव लक्ष्मीकांत चिल्ली हे मैदानाच्या आत जात आहेत. त्यांच्या कारकिर्दीमध्ये ते सुद्धा कलकत्ता येथील एका संघाच्या माध्यमातून क्रिकेट खेळायचे आणि तिकडचे मैदान हे गाजवायचे. खरं तर त्यांच्या हात जर आपण बघितले, दोन्ही हात तर आपल्याला थोडेसे तोकडे दिसत आहेत. आणि तो परिणाम काय झाला तर मला लक्ष्मीकांत चुल्ली यांनी संपूर्ण स्टोरी सांगितली होती, कथा सांगितली होती की ज्यावेळेस मी शतररक्षण करत होतो त्यावेळेस मी कोसळलो आणि तिकडे सुद्धा असेच बांधाचे अडथळे होते आणि तेव्हा ती मोठी दुखापत झाली होती. हात फ्रॅक्चर झाला होता.
तदनंतर या लक्ष्मीकांत चुले यांनी क्रिकेट सोडून दिलंय. 2 षटक समाप्त झालेत. मैदानाच्या आत सध्या खेळाडूंसाठी गेलंय पाणी आणि याचंच औचित्य साधून आपण डीजेच्या माध्यमातून ऐकूया सुमधुर गाणी. पालिका रुग्णवाहिका वाहन चालक आदरणीय सन्मान्य प्रसाद पाटील दाखल चालत, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. व्यासपीठावर आलेत. वेलकम प्रसादजी. प्रसाद पाटील यांना व्यासपीठावर तुम्ही बघतायत. मॅचकडे रवाना होत असताना 2 षटकांमध्ये धावा लागल्यात. धावफलकावर 20 धावा. 10च्या सरासरीने ही धावसंख्या अद्यावत केलेली आहे. आणखीन 2 षटक शिल्लक आहेत. या 2 षटकांमध्ये 30 धावा जर आल्या तर एक मजबूत स्थिती आपण समजू शकतोय साई स्पोर्ट्स बाफाणे संघाची. येस, नो डाऊट. कारण आपण पाहतो की एक चांगली सुस्थिती आहे बाफाणे संघाची. बाफाणे संघाशी बिलॉंग करताय तुम्ही, बाफाणे गावाशी बिलॉंग करताय. नक्कीच चांगलं त्यांचं स्किल तुम्हाला जास्त माहिती आहे. पुढचा बॉल मितेश शिंगोटे आलाय. एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. विनोद रायादी असं एकदा मिळाले. मिडविकेट मध्ये चेंडू केल्यानंतर दुसरी धाव घेण्याकरता तो पुढे सरकला होता. बघता बघता एकाच धाब्यावर समाधान मानावं लागतं. सुरेख क्षेत्ररक्षण. आता असं वाटतं की आत्मविश्वास पूर्णतः प्राप्त केलाय फिल्डिंग करणाऱ्या संघाने. नक्कीच द ग्रेट मराठा स्पोर्ट्स जुचंद्र या संघाचं वैशिष्ट्य आपण जर पाहिलं तर सांघिक कामगिरीवर भर देतात. चांगले दर्जाची गोलंदाजी करतात. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. निलेश असेल, रवी वाघमारे असेल किंवा इतर जे खेळाडू आहेत, क्षेत्ररक्षणामध्ये चांगलं प्रावीण्य त्यांनी प्राप्त केलंय. त्यामुळेच 21 धाबा. मालजीपाडा संघाचा संघनायकाने आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधा. उजव्या बाजूला शॉर्ट बॉल. एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षकाला चेंडू गुंगारा देतोय. बुरटे चोर जसे पोलिसांच्या हाताला तुरी देऊन सटकतायत तसा हा चेंडू सटकतोय आणि मिळतंय 4 धावा. या मिळतायत 4 धावा. 4 रन्स. मालजीपाडा संघाचा प्रतिनिधी किंवा कॅप्टन या ड्रॉ केला जातोय. विशाल पाटील येत आहेत. 4 धावणीशी धावफलकावर धावा लागल्या जातात. त्या 25 धावा, 25 रन्स. तिसरं षटक प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकामध्ये 2 अधिकृत चेंडू टाकून चाललेत. स्ट्राईक इनकडे फलंदाज आहे मिस्टर प्रदीप मितेश शिंगोटे. या चेंडूला उडवलंय. उंची जास्त गाठली, लांबी कमी. क्षेत्ररक्षक देतोय हामी. निलेश मात्र कोणती चूक करत नाही. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का. हा लागला ह्या टीमला 4था धक्का. 4 गडी बाद. धावसंख्या 25. काय संदीप मोरे सर, काय वाटतंय आता 25 धाबा, 4 गडी बाद झालेत. एखादा संकटमोचक सध्या तरी हवा साई स्पोर्ट्स बाफाणे संघाला. नक्कीच तो दाखल होतोय मैदानाच्या आत. आपण जर विकास वायडा यांनी बऱ्याचशा स्पर्धा गाजवल्यात, बऱ्याचशा स्पर्धांमध्ये चांगली फलंदाजी केली. तोच विकास आपल्या संघाचा विकास करू शकतो आणि एकंदरीत या स्थितीला सुधारू शकतो. द ग्रेट मराठा जुचंद्र संघाची स्थिती आपण जर पाहिली तर खूप चांगली स्थिती आहे. कारण त्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली गोलंदाजी पृथक्करण करून एकंदरीत दबाव आणलाय तो साई स्पोर्ट बाफाणे संघावर. अगदी बरोबर. मात्र विकास याचं एक वैशिष्ट्य आहे. तुम्हाला मी थोड्याच वेळात सांगतोय. जसं मला संधी मिळेल त्याच्यानंतर मी सांगतोय तुम्हाला विकास याने नेमकं केलं काय. विनोद रायत करता हा बॉल होता. एक धाव मिळाली. सिलेमिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. बघता बघता एकाच धाब्यावर तो समाधान मानतोय. या एका धाबणीची धावसंख्या बनली 4 गडी बाद 26. विकास वायडा याला खरं तर RK एंटरप्राइजेस दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र संघाच्या माध्यमातून यापूर्वीच संधी चालून आली होती. दत्ताळी स्पोर्ट्स संघाने भरपूर प्रेम त्याला दिलंय. बरेचसे खेळाडू त्याचे चाहते आहेत आणि जर या संघाच्या माध्यमातून तो सतत खेळत राहिला असता तर एक वेगळा प्लॅटफॉर्म त्याला मिळाला असता. मात्र त्यांनी केलं काय
तर सर्वप्रथम घरच्या संघाला प्राधान्य दिलं आणि घरच्या संघामधूनच तो क्रिकेट खेळताना दिसतोय. धावफलकावर सध्याच्या स्थितीला धाबा येत्या 26 धाबा. या षटकांमध्ये 2 बॉल शिल्लक आहेत. पहिल्या षटकांमध्ये 16 धाबा आल्या, दुसऱ्या षटकात 4 धाबा आल्यात, तिसरं षटक सुरू असताना 4 बॉलमध्ये 6 धाबा आल्यात. 2 चेंडूवर काय असेल? चांगला ड्राईव्ह करायचा होता, ऑफ ड्राईव्ह, बॅटचं एज लागलंय, चेंडू जातोय थर्ड मॅन क्षेत्रात. 1 धाव पूर्ण केली, एका धाबण्याची धावसंख्या झाली ती 27. तिसरं षटक सुरू असताना द ग्रेट मराठा जुचंद्र द मॅच तुम्ही बघतायत तो साई स्पोर्ट्स बापाने असा. आता शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातील 5 बॉलमध्ये 1 सफलता आणि 7 धावा मोजल्यात मितेश शिंगोटे नावाच्या या खेळाडूने. लॉंग ऑन, कॉर्नर, मिड विकेट, स्कोर लेग. हा या षटकातील शेवटचा बॉल आणि ह्या बॉलवर केले हाल आणि म्हणूनच मिळत आहेत 6 धावा. षटकार बिगी. 3 षटकांची झाली समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर साई स्पोर्ट्स बापाणे संघाची धाव संख्या झाली 4 गडी बाद 33 धावा. अजूनही 1 षटक शिल्लक आहे. हल्ला प्रतिहल्ला चढवला जाईल काय, शंका आमच्या मनामध्ये निर्माण झालंय. या शंकेचं निवारण करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. वसई विरार शहर महानगरपालिका माता बाल संगोपन केंद्रात कार्यरत असलेले MK म्हणजेच महेंद्र किसन म्हात्रे यांच्या माध्यमातून विकास वायडा आणि त्यांच्या टीमला शुभेच्छा आलेत. धन्यवाद MK दादा, त्यांच्या शुभेच्छा या ठिकाणी पोहोचत आहेत. महेंद्र किसन म्हात्रे साहेबांच्या शुभेच्छा या ठिकाणी पोहोचलेत आणि विकासने लगेचच षटकार ठोकलाय. शॉर्ट बॉल फुल पॉवरफुल आणि गोलंदाजाची पहिल्याच बॉलवर केली आहे 32 गुल. 6 धावा. त्याचा विकास करणार आहे आणि त्या अनुषंगाने त्याची फलंदाजी पाहायला मिळाली. अप्रतिम मागील षटकार. चला, विकास मैदानाच्या आत आहे. धावपळकावर धाबा सांडे पुढे सरकल्या. धाबा झाल्या ते 39. ओहो, पिचिंग बघू काय बघताय, कशा पद्धतीने हा चेंडू टाकलाय. अपील किती जोरदार केलाय, आत्मविश्वास जास्त होता. विकेटचं पतन झालंय. थोडस मिडल स्टंपवरचा वळणारा चेंडू होता. अपील केल्यानंतर पंचांचा बोट आकाशाकडे गेलंय. हा एक महत्वपूर्ण धक्का. 5 गडी बाद. धावपळकावर धाबा लागला जातात ते 39 धाबा 39. 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. या 4 बिघडतंय हे ऐकवण्यापूर्वी आपण ऐकूया सुमधुर गीत. थँक यू. विकास संघाचा विकास करण्याकरता पुढे आला होता, मात्र विकसनशील राहिला. 6 धावा पूर्ण केल्यात. 39 धावा 2 बॉलमध्ये त्याच्या 6 धावा आपण बघितल्या. धावसंख्या 39 39. गाडी आहे काय मितेश? 2 व्हीलर आहे डाव्या बाजूला. त्याचा मिरर थोडासा त्रस्त करतोय, तो आपण बाजूला करा. धावपळकावर धाबा आहे द ग्रेट मराठा जुचंद्र संघ विरुद्ध साई स्पोर्ट्स बापाणे संघाच्या.
त्या 39 ख्रिसली गमजा गोलंदाज मार्गावर समोर मनोज किरकिरे. संगनायक ऑफ स्टंपर शफल झाला. फाईन लेगच्या दिशेने चेंडूला वळवलंय. चेंडू वेगाने पुढे प्रस्थान करतोय. एक नाही, दोन नाही, तीन नाही, सरळ 4 धावांकरता ठोकलेला नेत्रदीपक चौकार. 4 रन्स. थोडासा शॉर्ट बॉल होता. ऑफ स्टंपर शफल झालाय. 4 धाव पूर्ण करतोय. एका बाजूला चौकारणीची धावसंख्येत वेग येतोय. धावा लागल्या जात आहेत. 43 धावा. 43 शेवटचे 3 बॉल शिल्लक. हो, बघितला स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता. 1 धाव सहजतेने पूर्ण केली. एकाच धाब्यावर आता तो संतुष्ट होतोय. या एका धाबणीची धावसंख्या बनली 5 गडी बाद 44. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. विनोद रायात याच्या मनामध्ये काय चाललंय हे आपण जाणून घेऊया. 1 चौकार 1 षटकार टोकलाय. 13 धावा तो बनवतोय. क्रमांक 3 वर उतरलाय. धावसंख्या आहे ती 44 धावा. साई स्पोर्ट्स बापाने संघ फलंदाजी करताना पुढचे 2 बॉल. ओहो, डान्सिंग डाऊन द ट्रॅक. 4 द बॉल ओव्हर द फॉरवर्ड मिड विकेट एरिया. यूथ 6 बिग बिग बिगी षटकार. ड्रॉ टाकूया. पहिला डाव संपलाय. तत्पूर्वी संदीप मोरे सर, पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 56 आणि 57 धावांचं लक्ष ठेवलं गेलं दुसऱ्या इनिंग मध्ये द ग्रेट मराठा जुचंद्र संघासमोर. चर्चा आपण करणार आहोत. सध्या ड्रॉ उडवला जातोय. चिठ्ठ्यांचा कार्यक्रम 2 चिठ्ठ्या टाकण्यात येणार आहेत. सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपाडा संघ विरुद्ध लगेच कुठला संघ खेळेल तो राहिलेल्या चिठ्ठीमध्ये जे नाव असेल ते पहिला जी चिठ्ठी निघेल ती पाहायसाठी असेल. पहिली चिठ्ठी विजेता संघ की या अगोदर विजेता जो झाला होता संघ पाहिजे काय दडलंय कोणाचं नाव आणि एक चिठ्ठी उचलली आहे आणि ते लकी नाव आहे मालजीपाडा संघाला पुढे 4 मिळाली आहे आणि विजेता संघ खेळणार आहे सिद्धिविनायक स्पोर्ट्स. सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपाडा या संघाविरुद्ध खेळणार आहे. येस साटम अक्षय साटम किती धावांचं लक्ष आहे 51 57. थँक्यू फिरकीपट्टू रमेश पाटील हा सुद्धा आपल्याला या संघाच्या माध्यमातून खेळताना दिसतोय. बरेचसे चेंजेस केलेत. मितेश हा सुद्धा सध्या आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर विस्फोटक खेळी आपण बघितली ती विनोद रायात याची. 3 षटकारांच्या सहाय्याने विनोद यांनी संघाकरता धावा बनवल्या
8 बॉलमध्ये 25 नाबाद खेळी साकारली आणि त्याच्याच फलंदाजीच्या जोरावर पहिल्या डावामध्ये साई स्पोर्ट्स बापाने संघाने धावा बनवले आहेत त्या 56 व 57 धावसंख्येचं लक्ष ठेवलं गेलंय द ग्रेट मराठा जुचंद्र या संघासमोर. 57 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जातोय, दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडामोडी घडतायत, काय प्रारंभिक फलंदाजांच्या मनामध्ये चालतंय आणि फिल्डिंग करणारे 11 खेळाडू काय करतायत याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत रीतसर पोहोचवण्याकरता कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज होत आहेत आमचे साथी समालोचक मित्र, युवा महाराष्ट्राचे समालोचक कुमार अक्षय साटम. ओटीयू. थँक्यू संदीपजी गावड, वैसाबा पालघर, वैसाबा बाफाने चांगला लेखाजोखा मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं. मागील इनिंग मध्ये आता गेम ऑन झालाय, जिंकण्यासाठी 57 धावांचं टार्गेट बॅटर लगेच पाठवून देतील द ग्रेट मराठा जुचंद्र संघ. द ग्रेट मराठाला बॅक टू बॅक 3 वेळा फायनल मध्ये आलेला संघ आहे आणि जबरदस्त सध्याच्या घडीला फॉर्म मध्ये आहे. आपण विचार केला तर एकविरा नायगाव चषकामध्ये 1 लाखाच्या स्पर्धेत देखील होळी चषक बघितला आणि त्यानंतर पाये या ठिकाणी स्पर्धा होती, त्या ठिकाणी देखील हा संघ वरती आला होता. कागदीपत्र चांगल्या पद्धतीने स्ट्रॉंग आहे. आता प्रत्यक्षात मैदानाच्या आतमध्ये त्यांना स्ट्रॉंग बनावं लागेल. जिंकण्यासाठी टार्गेट सेट आहे ते म्हणजेच 57. श्रीकांत भुईर पंच आपण बघतोय चिखलपाडा गावचे, मॅन फ्रॉम पालघर. त्यानंतर याच पंचकृषीतील एक नामांकित पंच ललितजी भोईर बंड्या या नावाने प्रसिद्ध हे सज्ज झाले. आता बिग बॅटल, बिग फाईट, महत्वपूर्ण मॅच. जो जिंकेल तो 2 हात करेल. सिद्धिविनायक चंद्रपाडा या संघाच्या अगेन्स्ट जो जिंकेल तो. आणि कॉंग्रॅच्युलेशन देवेस्पट मालजीपाडा आज टॉप 4 मध्ये आलाय पाये या ठिकाणी. आणि त्यानंतर या ठिकाणी देखील आजच्या दिवसातला अंतिम सामन्यापर्यंत जरूर पोहोचलाय. म्हणजेच आजच्या दिवसातला विचार केला तर सेमीफायनल असेल तो, क्वार्टर सेमीफायनल. 57 धावांचा टार्गेट. आणि एका साइडने जर विचार केला पहिल्या इनिंग मध्ये सामना झुकला होता, मात्र बॅक टू बॅक षटकार विनोद राय त्याच्या बॅट मधून धुरंधर फलंदाजी पाहायला मिळाली. 8 चेंडूमध्ये 25 धावांचं योगदान त्याने दिलं आणि तोच टर्निंग पॉइंट पहिल्या इनिंगचा ठरलाय. यावेळी आता मितेश शिंगोटे द ग्रेट मराठा संघाच्या माध्यमातून कालच्या दिवसात आपण बघितलं सिद्धिविनायक चंद्रपाडा संघामधून खेळत होता, परफॉर्मन्स तेवढा चांगला राहिला नव्हता. आज द ग्रेट मराठा संघामध्ये कशा प्रकारे फलंदाजी केलेली, अष्टपैलू खेळाडू आहेत आणि पेशाने शिक्षक देखील आहे तोच मितेश शिंगोटे. पंच ललित सरांकडून इशारा, गेम ऑन, ऑल द बेस्ट. जिंकण्यासाठी 57 धावा 24 चेंडू मध्ये कशा प्रकारे चेस केला जातील हेमंत लाखात आणि मितेश शिंगोटे. हा बॅटल पाहायला मिळतं पहिल्या चेंडूवरती मिड विकेट रिझनच्या बाहेर चेंडू सीमारेषी पार, दर्जेदार आगरी चषक षटकार 6 धावा. थँक्यू डीजे कैलास पाटील डीजेची भूमिका अदा करतात. जबरदस्त गीते देखील वाजले जातात. आगरी चषक पहिली अशी स्पर्धा संपूर्ण पालघर पट्ट्यातील. आता मात्र बॅक टू बॅक चेंडू हवेमध्ये जास्त, मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाला बीट करून निघून जाईल सीमारेषी पार, दर्जेदार षटकार आगरी चषक षटकार 6 धावा, बिग हिट. पोचवलं जातं. बनवा बनवी मूवी मधला हे सॉन्ग आपण बघतोय डीजेच्या माध्यमातून. पालघर पट्ट्यातील नामांकित स्पर्धा आपण बघतोय. विदाऊट डोनेशन, कोणत्याही प्रकारचं डोनेशन या स्पर्धेकरता घेतलं जात नाही. हिच्या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे आगरी चषक आणि 1 मॅन आर्मी प्रथमेश कन्हैया भोईर यांच्या नेतृत्वाखाली पातू पॅकर्स आयोजित आगरी चषक 2022 आपण बघतोय. एक भव्य दिव्य नीट नेट साफ सूत्र ऑल इज वेल स्पर्धा. 12 धावा द ग्रेट मराठा, ग्रेट परफॉर्मन्स मितेश शिंगोटेच्या माध्यमातून इनसाइड आउट शेवटच्या एंडला कट केला होता. पॉइंट रिझल्ट मध्ये कॅच छुटा, दिल टुटा आणि तिथपर्यंत 2 धावा कंप्लीट. सध्या 2च धाव्यांवर सॅटिस्फाईड होईल
स्वप्नील मुकादम मात्र वेगळं मॅरेथॉन प्रमाणे रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. चेहऱ्यावरती स्माईल आहे. धावा 14 झाल्यात. काल जर असा परफॉर्मन्स मितेश शिंगोटेचा झाला असता तर कदाचित सिद्धिविनायक संघ फ्रंट फुटला असता कालच्या दिवसामध्ये. मात्र आज चांगला बॅक केलाय द ग्रेट मराठा संघाच्या माध्यमातून. विशाल भोईर चांगलं गुणलेखन करतात. त्यानंतर विकास गोंड डिजिटल स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. अजय देखील आहे. मुस्तकीम आमचे कॅमेरामॅन टीसीपी डेट चेंडू घोषित केला पंचांनी. थँक्यू अंपायर. रितेश संपूर्ण टीसीपी टीम अँड आपण बघतोय भव्य दिव्य स्पर्धा. नेक्स्ट बॉल वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आउटसाइड द ऑफ स्टंप. थँक्यू अंपायर ललितजी भोईर. खूप कौतुक करेन पंचांचं. एकही चुकीचा डिसिजन दोन्ही पंचांच्या माध्यमातून आला नाही. सुपर अंपायरिंग या स्पर्धेकरता आपण बघतोय. धापळकावरती धावा लगावल्यात. 15 धावा. प्रेशर रिलीज झालाय गोलंदाजावर. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मधून चेंडूला खोदून काढतोय. इनफिल्डला खेळला होता क्षेत्ररक्षक दिवेश भोईर चेंडूच्या मागे सरसवतोय मितेश आणि तिथपर्यंत 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूवर षटकार आल्यात तर त्यानंतर कॅल्क्युलेट जबाबदारी कशा प्रकारे घ्यायची ते उत्तर मैदानाच्या आतमध्ये मितेश शिंगोटे दाखवतोय. 17 धावा स्लॉट मध्ये चेंडू होता. 1 बाउन्स. हर्षद लाखात याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जातोय. हॅलो टाटा बाय बाय करत सीमारेषी पार. आगरी चषक चौकार. 4 धावा. यावेळी आपण बघतोय 21 धावा. रवी यांच्या सुपुत्राला मात्र कार देण्यात आल्या. मिनी कार आपण बघतोय. खुश झाल्यात. शेवटचा चेंडू आता मात्र फटका फसलाय 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. कोणती चूक होणार नाही. प्रदीपनी यावेळी जजमेंट सहित जेल टिपला गेला. पहिला विकेट डाऊन. मात्र जबरदस्त बॅटिंग केलंय मिस्टर मितेश शिंगोटे सर. सर का म्हटलं जातं तर पेशाने शिक्षक आहेत आणि चांगले आता रणनीती आपल्याला पाहायला मिळते. 21 रन्स आफ्टर 1 ओव्हर लॉस ऑफ 1 विकेट. यावेळी प्रफुल्ल भोईर यांचं आगमन झालं. वेलकम वेलकम वेलकम. क्रिकेटवरचा जिव्हाळा आणि पतू पॅकर संघाचे आधारस्तंभ जरूर बनलेत. ऐकूया सुमधुर संगीत. शिंगोटे आज मात्र स्टार जसे चमकल्यात आणि का द ग्रेट मराठ्याने त्याला बॅक केलंय त्याचं उत्तर त्याने दाखवून दिलंय. 21 धावा धापळकावरती आणि चांगली सुरुवात या पहिल्या ओव्हर मध्ये बाजी मारले सध्याच्या घडीला द ग्रेट मराठा संघाने. मात्र एका साईडला अनुभवी गोलंदाज आपण बघतोय रमेश पाटील. आपण बघतोय दत्ताळी जुचंद्र संघाचा गोलंदाज आहे. आज बाफाडे संघाने त्याला बॅक केलंय. द ग्रेट मराठा सर्वे मोहनदादा पाटील द ग्रेट मराठा फाउंडेशनच्या माध्यमातून देखील अनेक कामं केली जातात आणि चांगला सपोर्ट खेळाडूंसाठी देखील पाहायला मिळतोय आणि त्यांचाच हा संघ आपण बघतोय. द ग्रेट मराठा चषक बघितल्यानंतर आता 21 धावा फलंदाजी करताना स्वप्नील मुकादम आणि रमेश दोन्ही अनुभवी खेळाडू आमने सामने. पहिला चेंडू आडव्या बॅटने केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणती चूक करणार नाही. सुपर कॅच. पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच. कॅचेस विन द मॅचेस. गडीबाद. चांगलं एन्जॉयमेंट केलं देखील आहे आणि खूप चांगलं आयोजन नियोजन केलं देखील आहे. आपण पाहतोय ही स्पर्धा कुठल्याही आर्थिक सहकार्य आर्थिक देणगी न घेता भरवण्यात आली आहे. मानाचा करंडक मानाचा चषक आगरी चषक 2022 पतू पॅकर्स आयोजित ही भव्य दिवस स्पर्धा प्रथमेश भोईर
यांच्या अथक संकल्पनेतून आणि प्रयत्नातून ही स्पर्धा पतुपॅकरच्या संपूर्ण ग्रुपने आयोजित केली. प्रसाद पाटील, नीरज म्हात्रे, आर्यन भोईर, कल्पेश पाटील, प्रथमेश म्हात्रे, अक्षय भोईर, दीपेश भोईर, स्वयं भोईर, मयूर म्हात्रे, आकाश म्हात्रे, रवी पाटील, निखिल पाटील, दीपेश पाटील, कुणाल पाटील, सागर भोईर, दिवेश पाटील, हितेश भोईर आणि सुमित सिंग संपूर्ण टीमनी मेहनत घेतली आहे या स्पर्धेच्या आयोजन नियोजनासाठी. पुढचा चेंडू प्रसाद साठी यावेळी स्लॉट मध्ये होता. फुलटॉस चेंडू, आ बैल मुझे मार, चेंडू गेलाय सीमारेषी पार, दर्जेदार षटकार. भोईर यांचं देखील आगमन झालंय. पुन्हा एकदा त्यांचं सहर्ष स्वागत. चुचंद्र मास्टरचे चांगले खेळाडू आहेत आणि नेहमीच क्रिकेटवरचा जिव्हाळा पतुपॅकर संघामधून देखील आपण बघतो त्यांना खेळताना आणि त्यांचं आगमन झालंय. यस संदीप सर. नक्कीच प्रफुल्ल भोईर यांच्याबद्दल म्हणावं तर खूप लेजंड क्रिकेटर आहेत आणि एक उत्तम व्यक्तिमत्व आहेत. रेल्वेमध्ये नक्कीच ते कार्यरत आहेत. पश्चिम रेल्वे या विभागामध्ये ते कार्यरत आहेत आणि या गावामध्ये चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी नक्कीच त्यांनी चांगले योगदान दिलंय. पंचांच्या भूमिकेत आपण बऱ्याच स्पर्धांमध्ये पाहिलंय. पुढचा चेंडू आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगली माहिती या ठिकाणी संदीप मोरे सरांच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावफलक जर विचार केला 3 चेंडू फेकून झाल्यात 27 धावा. टार्गेट सेट आहे 57 धाव्यांची. आता 30 धाव्यांची गरज विचार केला तर आणखीन चेंडू शिल्लक आहेत 15, म्हणजेच 15 दुने 30, 2 धावा चेंडूच्या मागे. फुल टॉस पुन्हा एकदा जागा बनवली होती. 360 मध्ये खेळायचं होतं. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि त्या ठिकाणी 1 धाव अर्जित केली जाईल. व्यासपीठावर कामेश पाटील यांना देखील आपण बघू शकता. मॅन विथ गोल्डन फिंगर, चांगलं गुणलेखन त्याच्या माध्यमातून देखील आपण पूर्वी बघत होतो. सध्या कामाचा दबाव जास्त आहे, त्या कारणास्तव तो गुणलेखकाची भूमिका अदा करत नाहीये. वेलकम कामेश. कामेशला देखील खूप चांगली भूमिका त्यांनी केली आहे. कामेशने बऱ्याचशा स्पर्धा गुणलेखन गुणसंख्या लेखक म्हणून भूमिका त्यांनी अदा केली आहे. विशाल भोईर असेल, संजय म्हात्रे असेल, बरेचसे असे गुणसंख्या लेखक आहेत ज्यांनी नक्कीच चांगलं योगदान या क्रिकेट क्षेत्रासाठी दिलंय. पुढचा चेंडू आता मात्र जास्तीत जास्त बाहेर चेंडू पाहायला मिळतोय. तेवढाच फलंदाज सफल होतोय. त्या कारणास्तव हा चेंडू बघितला तर आतमध्ये येतोय आणि हा निर्धाव चेंडू जातोय. युक्तीचा वापर करणं यावेळी अत्यंत आवश्यक असेल साई स्पोर्ट्स बाफाणे या संघाला, कारण युक्तिपूर्ण खेळ हा कधी पण नक्कीच फायदेशीर असतो आणि संघासाठी सफलदायी असतो. त्या युक्तीचाच वापर बाफाणे संघाने केला पाहिजे. पुढचा चेंडू रमेश, फुलटॉस चेंडू आता मात्र पुन्हा एकदा फटका फसलाय आणि फलंदाज मात्र त्या ठिकाणी परतावा लागेल. बॅक टू द पविलियन. नंदकुमार भोईर हा हिटर फलंदाज, संकट मोचन फलंदाज आता बाद झालाय. नक्कीच युक्तीचा वापर केलाय आणि नेहमी म्हटलं जाते शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आणि त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने चेंडू हाताळला त्याच पद्धतीने फील्ड देखील सेट केला होता. विकेट डाऊन होताना 2 षटकांची झाले समाप्ती. धावफलकावरती धावा लगावल्यात. 28 धावा. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आता धावांची गरज आहे 29 धावा. 12 चेंडू 29 धावांची गरज. ऐकूया सुमधुर संगीत आणि वळूया मॅचच्या. सुरुवात मागच्या सामन्यामध्ये नक्कीच नंदूची खेळी अप्रतिम पाहायला मिळाली. यावेळी नक्कीच त्याला जाळं विणलं होतं आणि त्याला मोहामध्ये टाकलं गेलं. त्याला फुलटॉस चेंडूची मेजवानी दिली गेली. मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू फळीच्या मध्यभागी हा आदळला नाही आणि त्या पद्धतीनं शक्तीचा वापर देखील केला गेला होता. मात्र आपण पाहिलं की स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग क्षेत्र आणि लॉंग लेग क्षेत्रामध्ये जो क्षेत्ररक्षक होता त्याने उत्तम झेल टिपला आणि नंदूचा अडथळा दूर केला. आता मात्र भावेश पुणेकर मैदानाच्या आत येतोय. इथे मात्र नॉनस्ट्राईक एंडचा फलंदाज प्रसाद याला साथ देण्यासाठी पाहिजे. द ग्रेट मराठाच्या आशा इथे मात्र भावेश पुणेकर आणि प्रसादवर. विनोद राय देखील चांगला गोलंदाज आहे. चांगला बॅटल जरूर बघायला मिळेल कारण की भावेश पुणेकर सिंगल डबल आणि इंटू द गॅप मध्ये खेळण्याची क्षमता. काल सेमीफायनलला क्वार्टर सेमीफायनलला संघ पराभव झाला होता. चांगली केली होती भावेश पुणेकर यांनी. विनोद रायात आता काय माइंडसेट वापरेल मैदानाच्या आतमध्ये, कंट्रोल नियंत्रण जर दिला, टाइमपास कमी करायचा आहे ही सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. अजून 2 सामने खेळवायचे आहेत आजच्या दिवसातील.
शप्पल झाला. आता मात्र बाउन्स चेंडू पाहायला मिळतोय. त्यानंतर विकेट डाऊन होताना कानाची सिट्टी वाजवली होती भावेश पुणेकर याची आणि चेंडू मात्र डायरेक्ट जातोय त्या ठिकाणी रमेश यांच्या हातामध्ये. विकेट डाऊन, गडी बाद. विचार केला भावेश पुणेकर बाद झाला तर लगेच येतोय द ग्रेट मराठाचा ओपनर बॅटर असतो नेहमीच रन मशीन, तो म्हणजेच रवी वाघमारे. अजून भावेश सारखा खेळाडू आहे, हार्ड हिटर फलंदाज अजून आहेत ज्याला हर्षल गिब्स ची कॉपी म्हटली जाते. ऑस्टिन हे नाव टेनिस क्रिकेटने दिलंय त्याला, तो देखील आहे. आणि षटकार चौकाराची आतिषबाजी त्याच्याकडे देखील आहे. तर पूर्ण संघ चांगला आहे, मात्र यावेळी चांगली गोलंदाजी होते. नक्कीच गोलंदाजीचा दर्जा उत्तम आहे आणि त्या अनुषंगाने क्षेत्ररक्षणाचं जाळं देखील त्याला साथ देते, ही महत्वाची बाब आहे. ज्यावेळेला तुम्ही चांगल्या दर्जाची गोलंदाजी करता त्यावेळेला तुम्हाला तुमचे सहकारी कशा पद्धतीने साथ देतात हा महत्वाचा फॅक्टर असतो क्रिकेटमध्ये. आणि तो जर फॅक्टर प्लस प्लस ठरला तर नक्कीच चांगल्या दर्जाचं क्रिकेट आणि संघासाठी ते फायदेशीर क्रिकेट करतं रवी वाघमारेसाठी. आता मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू बाउन्स अतिरिक्त मिळताना दिसतोय. ऑफ स्टंपवर जास्तीत जास्त लेग ब्रेक, इन स्विंग, आउट स्विंग करताना आणि चांगली गोलंदाजी सातत्याने विनोद रायात JPL मध्ये देखील चांगला चमकला होता आणि सातत्याने बापाने संघाच्या माध्यमातून चांगली केली, अष्टपैलू केली, तो सादर करतोय. 2 चेंडू पिकून झाल्यात. आता धावा 28. आता मात्र स्ट्रेट फटका खेळायचा होता व्ही शेप मध्ये. हो काय कॅच घेतलाय जजमेंट सहित. आणि त्यानंतर मितेश भोईर सुपर कॅच म्हणू शकता आज कॅच ऑफ द डे किंवा या संध्याकाळच्या सत्रातला सुंदर कॅच, गडीबाद. झाला तेच संदीप सर जर विचार केला तर द ग्रेट मराठा संघ पूर्वी धावा आल्या, त्यानंतर मात्र कुठेतरी बेसिक क्रिकेट विसरलाय. सिंगल डबल जास्त हवाई सफर करण्याचा प्रयत्न करतो. पहा तुम्ही सुरुवात कशा पद्धतीने करता हे महत्वाचं आहे, त्याच पद्धतीने मधली फळी किंवा मधला गाभा कशा पद्धतीने रचताय ते देखील महत्वाचं आहे. आणि शेवटचा कळस साजेसा कसा चढवताय किंवा विजयाच्या दिशेने कशी वाटचाल करताय हे तिन्ही फॅक्टर महत्वाचे होते. सुरुवातीचा फॅक्टर चांगला होता द ग्रेट मराठा स्पोर्ट जुचंद्र संघाचा, मात्र तदनंतर जी काही एकंदरीत विसंगती जाणवली किंवा जो फॅक्टर बदलला गेला, एकंदरीत धावा घेण्याचा जो मोह आवरला गेला नाही, मोठ्या फटक्यांची लयलूट करणारा प्रयत्न जे झाले ते कारणीभूत ठरले. इथे आपण पाहतोय की 1 धाव मिळते यावेळेला फलंदाज प्रसादला. सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपाडा संघाचा कर्णधार टॉस सडिया आणि विजेता संघाचा कर्णधार लगेच टॉस केला जाईल. 8 चेंडू 28 धाव्यांची गरज आहे. 8 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज. आता मात्र आउटसाइड ऑफ स्टंप पाहिलं निळालं आणि बाकीचं काम पंचांवरती सोपवून दिलं. या अगोदर चांगली गोलंदाजी होते. आता 8 चेंडू 27 धाव्यांची गरज. 8 चेंडू आणि 27 कंपल्सरी चेसिंग आणि भावेशाची जर बॅट लागली तर या धावा होऊ शकतात. पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा यस विकेट डाऊन. चांगली खेळाडू वृत्ती, मात्र यावेळी हे धोक्याचे संकेत. द ग्रेट मराठा संघ पहिल्या ओव्हरचा विचार केला तर 21 धावा होत्या. त्यानंतर जो ग्राफ आहे ना तो पूर्णपणे खाली आला आणि जास्तीत जास्त विकेट जर विचार केला तर 0 वरती आउट होताना पहिले 3 चेंडूचा विचार केला तर W0W म्हणजे वाव असं दृश्य पाहायला मिळालं. वाव गोलंदाजी होताना विनोद रायात याच्या माध्यमातून 5 चेंडू फेकून झाल्यात. येणारे चेंडू शिल्लक आहेत 7 मध्ये धावांची गरज आहे 27. ऐकूया सुमधुर संगीत. आगरी चषक 2022 एक मानाची स्पर्धा, कोणत्याही प्रकारचा आर्थिक सहाय्य या स्पर्धेच्या माध्यमातून घेतले जाणार नाही हे मात्र आयोजकांनी निश्चित रूपाने सर्वांपर्यंत पोहोचवलं. एक सुंदर स्पर्धा आणि सुंदर मॅच तुमच्या भेटी करता आलाय. 7 चेंडू मध्ये आता 27 धावांची गरज. शेवटचा चेंडू मोहन पाटील. यावेळी हा चेंडू मात्र
जर छेडला नसता तर कदाचित वाईड होऊ शकला असता. यावेळी निर्धाव चेंडू आणि अप्रतिम गोलंदाजीचा दर्जा विनोद रायात याच्या माध्यमातून 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आहे 27 धावांची गरज. असं वाटलं होतं की जी सुरुवात केली होती द ग्रेट मराठ्यांनी तर असं वाटलं की विजयाच्या दिशेने निश्चित रूपाने जाऊ शकतो. मात्र क्रिकेट आहे, ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो त्याप्रमाणे क्रिकेटचे देखील तुम्ही अनेक रंग बघू शकता. पहिल्या षटकात 21 धावा, दुसऱ्या षटकात 7 धावा, तिसऱ्या षटकात कमबॅक कसा करावा त्याचं उत्तर या 2 धावा दिल्यात. अप्रतिम ब्रिलियंट एक्सिलंट गोलंदाजी होताना दिसल्या आणि तोच मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. टीम मीटिंग कमी करायची आहे तिथपर्यंत ऐकूया डीजे कैलास पाटील यांच्या माध्यमातून सुंदर संगीत. थँक्यू डीजे. सहा चेंडू 27 धावा. आता मात्र मागील मॅचचा हिरो विकास म्हसे छोटा पॅक बडा धमाका अप्रतिम गोलंदाजी केली होती आणि तोच आता या ठिकाणी येतोय आणि थोडस बॅकफुटला दिसतोय द ग्रेट मराठा संघ. कालचा मॅच आठवतोय मला पहिल्या दिवसाचा सिद्धिविनायक चषकाचा 6-27 पाहिजे होता. देवांश 11 वसई कोलिवाडा संघ होता. लगातार 3 षटकार आले होते. मॅच पूर्ण चेंज झाला होता. मात्र 3 मध्ये 8 त्याच बॅटरला झाला नाही. 1 चेंडू 6 धाव्या होता आणि तो मॅच पराभव झाला कोलिवाडा संघ. तोच मॅच या ठिकाणी बाउन्स जास्त आहे आणि यावेळी शॉर्ट अँड पुल पॉवरफुल सक्सेसफुल अँड वंडरफुल ह्यूज इट षटकार. चला चर्चा कमी करायचं आहे. यस आयोजक, यानंतर किती षटकांचा सामना असेल? या मॅच नंतर आयोजकांनी सूचना पुरवल्या की सर्व सामने जे आहेत ते 3 ओव्हरच्या मॅचेस असतील सर्व सामने. यानंतर याकडे लक्ष असू द्या. 5-21 बॅक टू बॅक येईल का दुसरा? यावेळी मात्र मिस टाइम फटका. 1 बाउन्स. चेंडूला गॅदर केलं जात आहे आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मात्र हवाई सफर करावा लागेल. 4 चेंडू शिल्लक आहेत. आता 4 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 19 धाब्यांची गरज. चार चेंडू 19 धावा. कंपल्सरी चेसिंग. 3 षटकार मारण्याची क्षमता आहे या प्रसाद मध्ये. अतिशय सुंदर बॅटर. चांगला स्टान्स, चांगला फुटवर्क तसा दिसतोय. छोटा पॅक बडा धमाका काय पुन्हा एकदा चालेल विकास मसे की यावेळी वर्चस्व दाखल प्रसाद. हा चेंडू महत्वपूर्ण असणार आहे. 4 चेंडू 19 धावा. पुन्हा एकदा जोरकास मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक खूप दूर. मात्र क्षेत्ररक्षकाने यावेळी जजमेंट साइड झेल टिपला. बरोबर ती आला होता. मात्र कॅच छुटा दिल टुटा आणि 2 धावा कंप्लीट. यावेळी काय केलंय? रनआउटच्या माध्यमातून विकेट जाताना मोहन पाटील यांना स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस करावा लागेल संघासाठी. जरूर आता विचार केला तर 3 चेंडू शिल्लक आहेत. तीन चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 17 धाब्यांची गरज. ऐकूया सुमधुर संगीत. जय वेलकम बॅक. आता 3 चेंडू 17. कोणावर येईल खतरा? 3 चेंडू 3 षटकार लागू शकतात असं आपण बघितलंय. साने गुरुजी चषकामध्ये भावेश भोईर
याच्या बॅट मधून लगातार 4 षटकार आले होते आणि तो मॅचचा पूर्णपणे टर्निंग पॉइंट ठरला होता. 3-17 काही या चेंडूवर षटकार आला तर मॅच मध्ये कमबॅक करेल. यस डेफिनेटली आम्ही आव्हान स्वीकारतोय. चेंडू मात्र निघून गेलाय सीमारेषी पार. 6 धावा. जे 2 चेंडू 11 धावा कंपल्सरी चेसिंग नियमावली आहे आणि आता मात्र 2 षटकार प्रसादाला मारावे लागतील. सध्याच्या घडीला जर विचार केला तर वन साइडेड किल्ला लढवतोय द ग्रेट मराठा संघाचा. पहिला जर विचार केला मितेश शिंगोटे 6 चेंडू मध्ये 20 धावा केल्यानंतर बाकीचे खेळाडू 0-0-0 भरपूर दिसले. त्यानंतर प्रसाद एकमेव खेळाडू आहे जो आतापर्यंत रन बनवतो. म्हणजेच सर्व 0 आणि प्रसाद ठरेल का या मॅचचा हिरो. 2 चेंडू आता 2 चेंडू 11 धाव्यांची गरज. 8 चेंडू मध्ये 24 धाव्यांवर वैयक्तिक खेळतोय प्रसाद. 2-11 कंपल्सरी. विकास छोटा पॅक बडा धमाका. त्यानंतर प्रसाद काय या मॅचला जिंकवेल. द ग्रेट मराठा जीवचंद्र वर्सेस आपण बघतोय साई स्पोर्ट बापाने. बापाने खूप टाइमपास करताय तुम्ही. आम्ही समजू शकतो क्रुशल मुवमेंट आहे परंतु आपल्याकडे टाइम कमी आहे. आज आणखीन 2 मॅचेस खेळवायच्या आहेत. हा मॅच इम्पॉर्टंट आहे. हा चेंडू इम्पॉर्टंट आहे. या चेंडूवरती जर क्या षटकार आला तर पूर्णपणे दबाव मात्र रिलीज होईल गोलंदाजावर आणि कशा प्रकारे गोलंदाजी करेल. एखादा डॉट चेंडू आला तर वर्चस्व दाखवेल साई स्पोर्ट बाबाने. ऑल द बेस्ट. आता मात्र 8व्या बॅटिंग केला जातोय. बघता बघता एकदा पूर्ण दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. क्रिस्लीला स्ट्राईक पाहिजे होती असं वाटते मात्र 2 धावा कंप्लीट आणि मॅच खिशामध्ये घातले. मात्र क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते. बऱ्याच वेळा आपण बघितले 1 चेंडू मध्ये 8, 1 चेंडू मध्ये 9, 1 चेंडू मध्ये 10. आता 1 चेंडू मध्ये 9 धावेची गरज आहे. कंपल्सरी चांगला चेंडू टाकला तर नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल केलेली आहे साई स्पोर्ट बाफाणे संघाने. आणि पूर्ण स्ट्रॅटर्जी जर विचार केला मितेश शिंगोटे आणि प्रसाद व्यतिरिक्त एकही खेळाडूंनी एकही धाव काढली नाही. हाच मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला आहे. पुन्हा एकदा जाता जाता मात्र चेंडू सीमारेषीच्या बाहेर फेकून दिलाय. झेल टिपलाय मात्र खेळाडूंसाठी पारितोषिक नाही आहे प्रेक्षकांसाठी पारितोषिक आहे. आणि हा कॅच घेतलाय दुधनाथ यांनी. मात्र वेल बॅट प्रसादने नक्कीच प्रेक्षकांची मनं जिंकले असतील. हँडशेक करायचंय मैदानाच्या आतमध्ये. हार्ड लक द ग्रेट मराठा संघ अँड कॉंग्रॅच्युलेशन साई स्पोर्ट बापाने. लगेच यायचं आहे टॉस. सिद्धिविनायक चंद्रपाडा विनोद परेट आलेला आहे. साई स्पोर्ट बापाने कॅप्टन येईल. यस यायचा मॅन ऑफ द मॅच देखील विनोद रायात अष्टपैलू आणि तोच मॅचचा टर्निंग पॉइंट ठरलाय. जबरदस्त गोलंदाजीचा विचार केला ना